बघ इकडे. आणि हा आहे देवांश कसा मोबाईल बघते बघा. आता दिलाय नादी लावायसाठी पण सारखं कंटिन्यू देत नाही त्याला मोबाईल. आणि ही आली दर्शना. हाय दर्श. हाय हाय ये. तर कशी करते हाय म्हटलं की हाय करते. आणि आपलं काय डबल रूम असल्यामुळे थोडं हे कपडे वगैरे आतमध्येच असतात. आता पावसाळा असल्यामुळं. तर आता सकाळ सकाळ दीपाली बनवायला लागली चहा. तर ही उकळायला लागलाय बघा चहा. आणि इथं ठेवलंय दूध. आणि इथं किती येते कप. ही देवांश दर्शनासाठी, ही माझ्यासाठी आणि ही दीपालीसाठी. आता ही चहा ओतायला लागली बघा. कसं गर गोल फिरून ओतायला लागली कपामध्ये. जसं काय चक्रीवादळच तो हवेत चालले बघ. हवा आल्यासारखं. त्या त्या पातेल्यातनं किती येत आहे बघ की धुकं. उकळलेलं वाफ धुकंच म्हणतोय. आणि आता चहा वाचलेला आहे. आता जास्त वेळ न घालवता पटकन आपण चहा पिऊया. आता ही बनवायला चाललाय शाबू. आणि ह्याच्यात टाकली मिरची. आणि हे काय हातात बटाटा आहे काय. आणि इकडं काय मिठाचा बनवायचा. तर मित्रांनो ही आहे मिठाचं बनवलं या बारक्यांसाठी. आणि तिकडं आपल्यासाठी तिखटाचं बनवलं आहे ना. आणि हे आले दर्शना. हे काय करते तो ती शाबू घेऊन चालली बघ कचा. हे गेली. तर मित्रांनो आता व्हायला लागला आपला शाबू. आणि मला तर म्हणजे भूक सहन होई नाही. आता असं वाटायला लागलं कधी खायला आणि कधी नाही. तुला नाही का वाटत. तुला भूक नाही लागली. मला लागली आहे पण एवढं नाही. मला नाही एवढं. तुम्हाला नाही आवडते शाबू. आवडतंय म्हणून तर खायचंच आहे. हे एक कारण पाहिजे भूक लागली म्हणून. तर शाबू मला आवडतंय. आणि आता झालंय. आणि मग शाबू आता आपण नाश्ता करूया. तर इथं आहे आपला देवारा मित्रांनो. देवाचं घर. तर इथं आहे कृष्ण. इथं गणेश आहे. आणि इथं आपल्या गणेशाची मूर्ती. इथं दिवा अगरबत्ती लावली. फुलही भूक लागली होती. आणि ही आलेला आहे आपला सकाळ सकाळ उपवासाचा फराळ आलेला आहे. शाबू आणि दही. आणि घेऊन आले बघा. ही लवकर केलं फास्ट आज. मग काय पटपट लय भूक लागली आहे म्हणलं करावं पटपट. नाहीतर आमचा पांडुरंगाचा राग आला. माझा उपवास करून काय उपयोग. आपण करू पटकन उपवासाचा फराळ. आणि मार्गाला लावूया आपापल्या मार्गाला. तर आता सकाळ सकाळ तयार केलेला आहे शाबू. आणि ही आहे दही. तर इथं दोघंजण बसलेत. ही आहे देवांश, ही दर्शन आहे. आता आपण करायला लागलोय फराळ. त्याच्यामध्ये काय काय आहे. केळीचे वेपर्स चिप्स. आणि आपलं वेपर्स चिप्स काय असेल ते असेल. आणि हे राजगिऱ्याचा लाडू. मला लय आवडते म्हणून आणलाय राजगिऱ्याचा लाडू. तिला आवडते म्हणून आणलाय मी. आणि मी पण खाणार आहे. माझा पण उपास आहे. आता तू उपास तू पण पकडलाय. आपण दोघांनी पण. आणि त्यांनी पण म्हणजे खाल्ला. पण त्यांचं काय जाऊ दे सोडा. आपण दोघांनी तर गेला. कुणी त्यांनी लेकरांनी. तर तुम्हाला दाखवतो. देवांशाने दर्शन इथं झोपली इथं दोघंजण झोपलेले आहेत सोप्यावर. आणि तिकडे खिडकी आहे. आणि तिकडनं गार हवा येते मस्तपैकी. तर बसलोय निवांत. आता आपला वेळ भेटतंय तुला. ही दोघं झोपली की मग मी निवांत होती बघा. तेवढंच आपलं 1 तास 2 तास आपल्यासाठी वेळ भेटते दुपारी. ते पण मग राहिलेलं काम आवरायचं. नाहीतर मग आली झोप तर झोपायचं थोडा वेळ. नाहीतर मग चालूच राहते आमचा कालवा दिवसभर असतो. त्यानं काहीतरी खोड करायची, हिनं काहीतरी खोड करायची, काहीतरी मागायचं, सांडायचं, पुसायचं, मारायचं. ती चालूच राहते आमचं दिवसभर चालू राहते. बारके असले तसं. आणि कसा दिवस गेलेला पण कळत नाही. असं करमत नाही म्हणून तर अजिबात नाही. ती आपला दिवस लेकरांमध्ये जाते. काय नाही वाटत असं. आता सवय झाली आहे. दोघांची मस्ती लय असते दिवसभर. लय मस्ती करते. आणि काय करते. आणि हे एक दिवस असलं घरी
तर त्यांचं डोकं दुखतं मन आणि वैताग येते त्यांचा, चिडचिड होती आमच्यावर. तिथं सोफ्यावर बसलं तरी येऊन एकदमच उडी मारते ती, एकदमच एवढा पाठीवर उडी. त्रास देते त्यांना, एक दिवस घरी असू द्या. तसं मला नाही एवढा त्रास देत. नाही पप्पालाच देणार. पप्पा चला तिकडे बागेत, चला पप्पा बाहेर जाऊ, चला आपण वॉकिंग पप्पा करू. घरी असलं की त्यांना पण घरात बस वाटत नाही लेकरांना, चला पप्पा मग बाहेर फिरायला. पप्पा काम करून दमून येत आहे, पण तसं कसं चालेल. पण ह्यांना तर फिरवावं लागतंय, असं इकडं तिकडं न्यावंच लागतंय, तर ती पण फ्रेश राहते. मग काय त्यांना एवढ्या ह्याच्यात मग दमून जाते, ती पण वैतागून जाते ती असं. एवढं शेतावर त्यांना बाहेर पण करता येत नाही. कशी झोपलेली बाय निवांत. आणि खरं तर म्हणजे दिवसा असं मारलंय का तू त्यांना कधी? हा, खोड्या केल्यावर आणि रागाच्या भरात परत ते कसं वाटतं? असं झोपल्यावर मग परत त्रास होते. परत वाटतंय उगाच मारलं. दोघंच मारलं, पण एवढं दोघं सांभाळायचं काही सोपं नाही एवढ्याशा ह्याच्यात. खरंच हवं नाही, ते सोपं सांभाळणाऱ्यालाच कळतंय. आषाढी एकादशी आणि फराळ आणलेला आहे. आपला डेली व्लॉग येतच राहणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट असला की व्हिडिओ बनवायला पण खूप म्हणजे इंटरेस्ट येतो व्हिडिओ बनवण्यासाठी, की बाबा हा आपले फॉलोअर्स आहेत, आपला व्हिडिओ बघते. तर तुमचा सपोर्ट राहू द्या. आम्ही व्हिडिओ दररोज टाकत राहू, दररोज आपले डेली व्लॉग येणार आहेत. तर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.